सेनगाव तालुक्यातील पानकनेर गाव येथे वाईन बार चालकाचा मनमानी कारभाराला चालला असून आता थेट महिला वर्ग व गावकरी दारू विक्रेतेच्या विरोधात उतरले आहेत. येथील वाढत्या दारू विक्रीमुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याचा आरोप करत महिला भगिनींनी व ग्रामस्थांनी वाईन बार विरोधात तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. गावात दारूबंदी लागू करण्यासाठी शासनाच्या नियमानुसार गुप्त मतदान प्रक्रिया राबवून 4ही वाईन बारचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी 16 मे रोजी ग्रामपंचायत प्रशासनामार्फत जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात पानकनेरगाव ग्रामपंचायत कार्यालयात जवळपास 600 महिलांच्या स्वाक्षऱ्यांसह निवेदन सादर करण्यात आले असून ग्रामपंचायतीनेही याबाबत महिला ग्रामसभेत 2 मे रोजी दारूबंदीचा ठराव घेत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तहसीलदार, बीडीओ व सेनगाव पोलीस ठाण्याकडे निवेदन पाठविले आहे. निवेदनात असे म्हटले आहे की पानकनेरगाव धार्मिक व सुसंस्कृत शांत गाव म्हणून ओळखले जाते. मात्र गावातील काही वाईन बार चालकांच्या मनमानीमुळे गावातील शांतता धोक्यात आली आहे. शासनमान्य परवाना केवळ दुकानातून विक्रीसाठी असताना काही बार चालकांकडून दुचाकीवरून होम डिलिव्हरीद्वारे दारू पुरवली जात असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. त्यामुळे गल्लीबोळात सहज दारू पोहोचत असून गावात व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजल्यापासून तसेच रात्री उशिरापर्यंत तसेच सुट्टीच्या दिवशीही चोरट्या पद्धतीने दारू विक्री सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. 18 ते 20 वयोगटातील युवकांना सर्रास दारू विकली जात असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली आहे. काही ठिकाणी मध्यधुंद व्यक्तींकडून शिवीगाळ व भांडणांचे प्रकार घडत असल्याने महिला व शाळकरी मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचेही निवेदनात म्हटले आहे. गावातील सर्व वाईन बारचे परवाने तातडीने रद्द करण्यात यावेत, तसेच शासन निर्णयानुसार विशेष सभा घेऊन गुप्त मतदान प्रक्रिया राबवून गावात दारूबंदी लागू करण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान या निवेदनामुळे पानकनेर गावात दारूबंदीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. सदर लवकर न्याय न मिळाल्यास महिला वर्ग जिल्हाधिकार्यालयावर धडकणार असल्याचं सांगितले जात आहे. प्रतिनिधी महादेव हारण, सेनगाव, हिंगोली.